नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर ज्या काही गव्हर्नमेंट मार्फत स्कीम येतात मित्रांनो, ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे। कोणतं काम आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या योजनांमध्ये मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, ज्या काही घरकुलच्या जेवढ्या पण योजना आहेत मित्रांनो, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान योजना, शेतीविषयी ज्या काही योजना येतात मित्रांनो, त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी, परत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही घेत असाल आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक काम करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण मित्रांनो, जेवढे काही मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेविषयी झाले, शेतकरी बांधवांसाठी जे काही व्हिडिओ बनवत आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजना, त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, ज्या काही मित्रांनो गव्हर्नमेंट मार्फत स्कीम राबवल्या जातात, योजना राबवल्या जातात, त्या योजनेवरती मी व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो एक कमेंट येत आहे। भरपूर जणांची ती कमेंट आहे मित्रांनो, भरपूर जणांना या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही पण त्यापैकी असाल आणि येणाऱ्या ज्या काही गव्हर्नमेंट मार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल किंवा घेत असताना जर तुम्हाला एक अडथळा येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, ज्या काही सरकारी योजना राबवल्या जात आहेत मित्रांनो, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात मित्रांनो, त्या डॉक्युमेंटसोबत तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे। ते काम म्हणजे तुमच्या आधार कार्डची बँक सीडिंग करणं हे गरजेचं आहे। मित्रांनो, तुमच्या आधार कार्डची बँक लिंक असणं गरजेचं आहे। तेव्हाच मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या काही टोटल सरकारी योजना आहेत त्या योजनेचा लाभ डायरेक्टली तुमच्या आधार सीडेड बँकमध्ये जमा केला जातो। त्यामुळे तुमच्या बँकेशी आधार सीडिंग असणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यावरती भरपूर याच रिलेटेड कमेंट या येत आहेत। जर तुम्हाला पण मित्रांनो येणाऱ्या गव्हर्नमेंट मार्फत ज्या काही योजना आहेत मित्रांनो, आता भरपूर योजना येत आहेत मित्रांनो, त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिलं तुमचं बँक अकाउंटशी आधार सीडिंग आहे का हे चेक करणं महत्त्वाचं आहे। जर नसेल तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे, तुमच्या आधार कार्डची बँक सीडिंग करून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जर तरी येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तुम्हाला योजना भेटणार आहेत आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। सर्वात पहिलं तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या बँक कोणतं बँक खातं लिंक आहे। जर तुम्हाला SBI बँक खातं लिंक पाहिजे असेल आणि त्या केसमध्ये जर HDFC लिंक दाखवत असेल तर तो तुम्ही बदलू शकता मित्रांनो। बँकेमध्ये जाऊन HDFC कट करून तुम्ही SBI करू शकता किंवा SBI कट करून तुम्ही HDFC, म्हणजेच तुम्ही तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक ठेवायचं हे तुम्ही ठरवू शकता बँकेमध्ये जाऊन। तर सर्वात पहिलं तुम्ही चेक करा की काही केसमध्ये असं होतं मित्रांनो, तुम्ही भरपूर दिवसापूर्वी बँक खातं काढलेलं असतं पण ते बँक खातं बंद असतं आणि तेच बँक खातं आधार कार्डशी लिंक असतं आणि सरकारमार्फत ज्या काही योजना येतात ते डायरेक्ट बंद पडलेल्या खात्यामध्ये जमा व्हायचे, असे भरपूर पेमेंट आले आहेत मित्रांनो। तर सर्वात काय करायचं आहे की तुमच्या आधार कार्डशी बँक खातं कोणतं लिंक आहे हे चेक करायचं आहे आणि येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या आधार कार्डची बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्हाला हे माहिती नसेल तर मित्रांनो आता आपण पाहूयात की तुमच्या आधार कार्डशी कोणतं खातं लिंक आहे। चला तर मग वेळ नसता आपण प्रॅक्टिकली इथे आल्याच्यानंतर माय आधार या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्ही पाहू शकताय आधार सर्व्हिसेसमध्ये बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर सिंपली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं मित्रांनो आणि खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा। तर मी टाकून घेतोय। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चासुद्धा टाकलेला आहे। तर सिंपली लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्ड जो आहे त्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे, तो OTP आपल्याला टाकून
आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तो OTP टाकलेला आहे. तर सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि लॉग इन या ऑप्शन झाल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली तुम्ही इथे पाहू शकता परत इथे बँक सेटिंगचं ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार मॅपिंग हॅज बीन असं दिलेलं आहे. आणि या तुम्ही पाहू शकता आधार नंबर आपला दाखवला जाईल, जे की थोडा हाईड केलेला असणार आहे. त्यानंतर बँक नेम, तुमच्या आधार कार्डची कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल. आणि इथे सर्वात महत्त्वाचं बँक सीडिंग स्टेटस, इथे मित्रांनो माझ्या केसमध्ये इनॲक्टिव्ह दाखवत आहे, म्हणजेच हे बँक सीडिंग आहे पण इनॲक्टिव्ह आहे मित्रांनो. जे काही जर माझ्या केसमध्ये मित्रांनो जर सरकारी योजनेमार्फत जर पैसे ट्रान्सफर केले जात असतील तर या बँकेमध्ये जमा होत नाही आहेत, इव्हन कोणत्याच बँकेमध्ये जमा होत नाही आहेत. तर मित्रांनो आधारशी फक्त हीच बँक लिंक आहे आणि पण इनॲक्टिव्ह दाखवत आहे. तर सिंपली दाखवत असेल तर सर्वात ॲक्टिव्ह करून गरजेचं आहे. तुमच्यामध्ये मित्रांनो आधार सीडिंग बँकेचं नाव दाखवलं जाईल आणि बँक सीडिंग स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह दाखवलं जाईल. आणि ॲक्टिव्ह दाखवलं असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी, तुमच्या आधारशी जो बँक खातं लिंक आहे ते इथं शो केलं जाणार आहे मित्रांनो. तर ॲक्टिव्ह असेल तर बेटर मित्रांनो. जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर सर्वात पहिले तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या. आणि जर आधारशी बँक कुठलीच लिंक नसेल तर इथे काहीच दाखवत नाही आहे मित्रांनो. बँक सेटिंग स्टेटसमध्ये इथे काही दाखवलं जात नाही आहे. तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे चेक करा की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सरकारी योजना ज्या काही येणार आहेत त्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे. आणि ते बँक खातं लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.